नमस्कार मंडळी, आता इथे ना मी मूग घेतलेले आहेत हिरवे आणि त्याला साफ करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे तेल घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी कुकरमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कांदा। इथे ना मी बारीक चॉप करून घेतलेला एक मोठा कांदा आहे। याला छान 2-3 मिनिटं परतून घेणार आहे। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी टॅमॅटो आणि ना थोडीशी लसूणसुद्धा ठेचून टाकलात ना तरी पण छान टेस्ट येते। आता माझ्या ना ठेचली होती पण ती व्हिडिओच्या नादामध्ये मी टाकायलाच विसरले, त्यामुळे ती स्किप झालं माझ्याने। तुम्ही नका करू, तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकून घ्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, घरचा मसाला आणि ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। छान 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये मूग आहे ना धुवून ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। बघा मस्त ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लाससारखं पाणी ॲड केलेलं आहे। हे बघा, बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता। हे बघा मस्त इथे भाजी शिजून रेडी आहे, मस्त पटापट होते। चला, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।